आहे. चला, मापोली टीम संघाला या स्पर्धेच्या बाहेर वर्कआउट केलेला आहे. पूर्ण टीम संघाला इथे पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. टाळ्या वाजवू आपण एकदा. यस. आता मसवल टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम विराज 1200 टीमचे कॅप्टन आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आपण पुढच्या सामन्याला इथे सुरुवात करतोय. मित्रांनो, तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुम्ही वेळेवर पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. हॅलो. तर मित्रांनो, आपण विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषक 2025 विराज आणि विहेंग या टॉस बॉक्स मध्ये आहोत. चेक चेक. थँक्यू. तर आपण सन्माननीय निमेश शेलार यांच्या शुभास्ते पहिल्या मॅचचा आपण टॉस करतोय. तर म्हसवल टीम संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. मित्रांनो, अगदी पहिला सामना जो होता तो मापोली विपक्ष वडपे असा होता. मात्र काही कारणास्तव मापोली टीम या स्पर्धेमध्ये येऊ शकली नाहीये. मात्र पूर्ण टीम संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. तर आपण पुढच्या मॅचला इथे सुरुवात करतोय, कारण की वेळ भरपूर इथे खर्च झालेला आहे आणि आज फायनलचा दिवस आहे. त्या निमित्ताने आपण पुढच्या मॅचला इथे सुरुवात करतोय. वेलकम टू टीमचे कॅप्टन. एका बाजूला विराज स्पोर्ट्स शेलार आणि दुसऱ्या बाजूला पंचशील म्हसवाल. तर दोन्ही टीमला आपण टॉस दाखवत आहोत. एका बाजूला विराज 1200 आणि दुसऱ्या बाजूला आपण जी स्पर्धा मागच्या 2 दिवसापासून पाहतोय, आजचा फायनल दिवस आहे A1 ट्रॉफी शेलार. चला, म्हसवाल टीमचा कॉल आहे. विराज 12 मात्र A1 ट्रॉफी शेलार आलेली आहे. तर निकलेश भाऊ, आपण बसून घ्या व्यासपीठावर. टॉस जिंकलाय आणि आजचा तिसरा दिवस मेगा फायनलचा दिवस आहे. सर्वप्रथम आपण स्वतः आयोजक आहात, काय म्हणणार स्पर्धेविषयी आणि येणाऱ्या संघांना काय सांगशील? काय नाही, संघांनी लवकरात लवकर यावे. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आणि कमीत कमी दिवसामध्ये ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली निकलेश भाऊ आणि निमेश भाऊनी. आणि सर्व विराज स्पोर्ट्सचे मी धन्यवाद बोलीन की चांगला सपोर्ट आहे आम्हाला आणि खूप मला तरी वाटतं खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. टॉस जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार तुम्ही. 3 षटकांचा सामना आहे. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल. हो, नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस जर म्हसवाल टीम संघाने जिंकला असेल तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि तुम्हाला आता बॅटिंगच मिळाली आहे, तर किती धावा बनवणार तुम्ही 3 षटकामध्ये? आता समोरचा संघ पण तुल्यबल आहे, त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न, सामना रंगतदार होईल का? 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. विराज स्पोर्ट 1200 या टीम संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात. आमच्या सोबत जोडलेले आहेत जाधव सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद. सर्वप्रथम सर्व खेळाडूंना माझा मानाचा जय भीम. या ठिकाणी आपण पाहतायत A1 चषक या स्पर्धेचा आजचा हा अंतिम निर्णायक दिवस. या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं या क्रीडा नगरीमध्ये मी स्वप्नील जाधव मनाच्या अंतकरणाने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान आजच्या गोड दिवसाची सुरुवात आजच्या पहिल्या सामन्याने केली जाईल. पहिला सामना खेळवला जाईल. आपण पाहतात एका बाजूला स्वतः आयोजक आणि त्यांच्या विपक्षामध्ये मेजबान टीम असेल म्हसवळ. असा हा आजच्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. सामना 3 षटकाचा राहील. 3 षटक, 3 गोलंदाज. पहिलं षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. तर मला वाटतं नाणेफेकीचा कौल जातोय विराज स्पोर्ट्स शेलार यांच्याकडे. प्रथम नाणेफेक जिंकत असताना या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. तर मात्र फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच म्हसवळ. दोन्ही संघाचा जर विचार केला गेला तर एक संघ बिलॉंग करतो या वाडा तालुक्यातनं, तर एक संघ बिलॉंग करतो भिवंडी तालुक्यातनं. अशी एक मैत्रीपूर्व लढत प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते. थोड्याच वेळात
दोन्ही संघ इन ॲक्शन आपण पाहू शकाल. चला विराज स्पोर्ट्स आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच म्हसवड संघ आपण सलामीची जोडी विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आजच्या दिवसाचा विचार केला गेला तर खूप बलाढ्य असे संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहू शकाल. तर आपल्यासोबत गेल्या 2 दिवसापासून एक गोड असा आवाज आपण ऐकतायत. संदेश पाटील सर जे बिलॉंग करतायत भिवंडी तालुक्यातनं. मधुरमय असा आवाज थोड्याच वेळात आपल्याला देखील ऐकायला मिळेल. पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कारण आजच्या दिवसाचा विचार केला गेला तर आजचा हा मेगा फायनलचा दिवस खूप उशीर झालेला आहे. आपण पाहतायत विराज ग्रुप 1200 फॅमिली आयोजित A1 चषक या स्पर्धेचे प्रणेते आहेत निमेश शेलार आणि निकलेश शेलार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतायत. चला शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. बोट टू टीम आपण कोऑपरेट करायचं आहे कारण खूप उशीर झालेला आहे. मात्र आयोजकांकडनं कडक अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते की आपल्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी असेल. या 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक हाताळायची आहेत. तसेच दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. तर दोन्ही संघांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सामना 4 षटकाचा राहील. 4 गोलंदाज हाताळले जातील याची देखील नोंद असू द्या. तर आजच्या दिवसाचा विचार केला गेला तर आजचा हा दिवस अंतिम मेगा फायनलचा दिवस आपण पाहू शकाल. आजच्या या दिवसाकरिता मात्र प्रमोट केलं गेलंय. बौद्ध समाजाचे संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहू शकाल. तर या स्पर्धेचा नियम आपण लक्षात घ्यायचा आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल, अनिवार्य असेल, अन्यथा मग कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. आणि हे जे आपण सामने पाहतायत ते आमचे सामने मात्र बुद्धिस्ट युवा असोसिएशन यांच्या माध्यमातून खेळवले जातात. यांच्या नियमानुसार खेळवले जात आहेत आणि त्यानुसार कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल. आमच्या ऑफिशियली पंच मात्र मैदानाचा ताबा घेताना आपण पाहू शकतायत. चला शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. म्हसवड टीम आपण सलामीची जोडी विनाविलंब पाठवून द्यायची आहे. तसेच दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. विराज स्पोर्ट्स आपण स्वतः आयोजक आहेत. आपण कृपया कोऑपरेट करायचंय. आपण लवकरात लवकर विनाविलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. एकच मिनिट थांबवेल स्वप्नील भाऊ. पहा थोडंसं वेळ आपण जास्त घेतला गेला इथे, तर मी प्लीज विराट स्पोर्ट्स 1200 अर्थात आपण या स्पर्धेचे आयोजक आहात. जर आपणच इतका उशीर केला तर मग येणाऱ्या संघांना ॲडवाइज असेल की स्वतः ऑर्गनाईज जर एवढा टाइमपास करत असेल तर मग पॅनल्टी का आम्हाला. म्हणून सांगतो तुम्ही वेळ न घेता क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि या मॅचचे दोन्ही पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. गिरीश सर आणि त्याचबरोबर भाऊ पाटील हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. सो रिक्वेस्ट टू मसवाल टीमचे कॅप्टनला देखील विनंती करेल की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. चला तर आपण पहिल्या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला गोड आवाज ऐकायला मिळेल इथे स्वप्नील जाधव यांचा. सलामीची जोडी सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेली नाही आहे. मी अगोदरच तुम्हाला सूचना दिलेल्या आहे, तर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. मसवाल टीमचे कॅप्टन आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये येणं कर्तव्य आहे. चला मला वाटते सलामीचे शिलेदार. हॅलो चेक. तर या ठिकाणी सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी या ठिकाणी आपण पाहतायत. इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये मसवल संघाकडनं. मसवल संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. मला वाटते सलामीची जोडी या ठिकाणी रुपेश आणि त्याच्या साथीला त्याची साथ देण्याकरिता संघदीप अशी एवन जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती मसवल संघाकडनं. तर या ठिकाणी गोलंदाजी स्टांजवर आपण पाहू शकताय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता जीवन. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळी करतात असताना आपण पाहू शकतायत विराट स्पोर्ट्स या संघाला वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्याकरिता जीवन याच्यावर जबाबदारी सोपवली जाते. इथून जीवन कशा प्रकारची गोलंदाजी हाताळेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज रुपेश आणि त्याच्या साथीला साथ देण्याकरिता नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकतायत संघदीप. दरम्यान सामना सुरू होतोय. षटकातील पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पंचांकडे इशारा येतोय. बीमर चेंडू हाताळला जातोय. यावेळी मात्र टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय पहिला खणखणीत दणदणीत चौकार 4. खराब सुरुवात म्हटली जाईल जीवन याच्याकडनं. पहिला चेंडू बीमर स्वरूपात हाताळला जातोय. यावेळी मी मात्र सांगू इच्छितो उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल बघूया. रुपेश यावेळी मात्र सॉफ्टहँडचा वापर करून लॉंगॉनच्या डोक्यावरने खेळून काढला जातोय. एक टप्प्याखेरी चेंडू मात्र निघून जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा तडाखा येतोय. डावाचा दुसरा चौकार 4.
चौकारांची खैरात केली जाते. जीवन याच्यावर मात्र कातिलाना हल्ला. यावेळी मात्र सॉफ्टचा वापर करून सिली पॉइंटच्या दिशेमध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी मात्र चांगला कमबॅक केला जाईल जीवन याच्याकडनं. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय आणि 2 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्यात त्या म्हणजे 9. काही फलंदाजी केली जाते रुपेश याच्याकडनं. ज्या फलंदाजी करिता रुपेशाला ओळखला जातोय त्याचं मात्र प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून दिलं जात आहे. धावफलक 10 म्हटलं की क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. टांगा पलटी घोडे फरार. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 14. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. मित्रांनो म्हणतात ना क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करा मात्र वाईट चेंडूचा अपमान करा. त्याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. संगदीप यावेळी मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा सिली पॉइंटच्या दिशेमध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावविनीशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1 च्या मदतीनं 15. शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. या एकेरी धावविनीशी या ठिकाणी षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि पहिल्या षटकाच्या उद्घोषणेनंतर धावफलकावर धावा अर्जित केल्या गेल्या तब्बल बिनबाद 16. आपण पाहतायत A1 चषक. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीचं. विराट स्पोर्ट्स आपण खूप उशीर घेत आहेत. अजूनही आजच्या दिवसात आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने जर विचार केला गेला तर वेळेला महत्त्व द्यायला शिका कारण वेळ ही कुणासाठी थांबत नसते. एकदा निघून गेलेली वेळ ही पुन्हा सुद्धा येत नसते. त्याकरिता टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. वेळेला महत्त्व द्यायला शिका. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी स्टान्समध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरिता प्रियाल. मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी केली जाते मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर विचार केला गेला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या जीवन याच्या माध्यमातून. त्यानंतर प्रियाल याला आणलं जात आहे. इथून प्रियाल कशा प्रकारची गोलंदाजी करेल बघूया. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. या ठिकाणी टाइम लावण्यात येते 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा अवधी असेल. या ठिकाणी या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळायची आहेत. दरम्यान विशाल जाधव इन ऍक्शन आपण पाहू शकतायत. बघूया षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल रुपेश. मॅन इन फॉर्म. वैयक्तिक 10 धावांची गिळी करताना आपण पाहू शकतात. बघूया षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम वेगवान असा चेंडू. नक्कीच बॅकफूट पंच काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा हाताळला जातोय.
सुरुवात तर चांगली केली आहे प्रियाल यानं. इथून मात्र धावा रोकाव्या लागतील, कारण ज्या पद्धतीचं पहिलं षटक जीवनाच्या माध्यमातून आलं होतं, तब्बल 16 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या होत्या. इथून कमबॅक करून देईल का बघूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंतिम क्षणी मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे. मात्र चेंडू फेकचा विचार केला गेला तर अतिशय पुचाट प्रकारची चेंडू फेक, आणि त्यावर मात्र फक्त आणि फक्त किती धावा पंच? एकच धाव. म्हणजे खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. चेंडू मात्र नक्कीच सीमारेषे लगत गेला होता, परंतु अंतिम क्षणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा एफर्ट आपण बघितला. एकच धाव या एकेरी धाविनीची धाव फलक 17. यावेळी मात्र पहिल्या विकेटचा पतन, बॅटची अल्ट्रा एज, आणि इथे मात्र परतावं लागेल. पहिला विकेट या ठिकाणी पडतोय तो म्हणजेच म्हसवड या संघाचा. पहिल्या विकेटचं पतन होतं या ठिकाणी. चांगल्या पद्धतीचा झेल या ठिकाणी कॅरी केला गेला विकेट किपर विशाल यांच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजी करिता ओळखला जातोय प्रियाल याला, त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहता पाहता 3 चेंडूचा खेळीतून समाप्तीस येतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलाय. झेलला संधी, आल्या पावली परतावं लागेल. चांगल्या पद्धतीचा झेल, फलंदाज फेल, बॅक टू दी डग आउट. म्हसवड संघ अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. आपल्याकडे जर नसेल तर अन्यथा मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी आयोजकांकडून अशी कडक सूचना येते की 2 धावांची पेनल्टी असेल आपल्याला. कंपल्सरी असेल, अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा कडक असा नियम. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काय गोलंदाजी केली जाते आतापर्यंत पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. प्रियाल इजोना हॅट्रिकची संधी असेल याच्या. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. या एकेरी धाविनीशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक अतिशय संत आणि मंद गतीनं धावफलक 18. सर विराट कोहली यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. यंग डॅशिंग अँड डायनामिक. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत रुपेश. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एक संधी जरूर उपलब्ध करून दिली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथून मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 18. काय गोलंदाजी केली प्रियाल यानं. मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं आणि प्रियाल याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर मात्र 2 धावा देत 2 गडी 2 सफलता त्याच्या वाट्याला या ठिकाणी
जरूर आपण बघितल्या. याच नंतरचा होणारा सामना असेल मी आमंत्रित करतोय बोट टू टीम कॅप्टन्सचा. एका बाजूला असेल टीम वडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील टीम पूर्णा. दोन्ही संघाचे कर्णधार शेवटचा आणि ऑफिशियली पुकार असेल आपल्याला, कारण खूप उशीर झालाय. लगेचच आपण नाणेफेक करण्याकरता कर्णधाराला पाठवून द्यायचं आहे. गोलंदाजी स्टांजवर आपण पाहतायत हर्षल गेला. छोटा पॅकेट बडा धमाका. इथून हर्षल कशा प्रकारची गोलंदाजी करेल, ज्या पद्धतीनं मात्र प्रियालेनं गोलंदाजी केली आहे, खरोखर काबिले तारीफ, लाजवाब अशी गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून बघितली. इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. चला बोट टू टीम कॅप्टन्स वडपे संघाचा कर्णधार आणि पूर्णा संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज सूरज, गोलंदाजी स्टांजवर हर्षल. यावेळी मात्र पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. मला वाटते लेग बायच्या स्वरूपात एकंदरीत या ठिकाणी 2 धावांचा बोनस स्वरूपात दिला जातोय, तो म्हणजेच म्हसवड या संघाला. आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 20. पहिला चेंडू मात्र अप्रतिम स्वरूपात हाताळला गेला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला सूरजच्या माध्यमातून. चेंडू मात्र पायांवर जाऊन आदळला. काही गोलंदाजी केली जाते हर्षल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा षटकातील. पुढचा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत सूरज. सूरज आणि हर्षल यांच्यामधली जुगलबंदी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 20. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहिला आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यात. मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण बघितलं. विकेट किपर यांना निर्धाव चेंडूची उद्घोषणा होतीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हटली जाईल हर्षल याच्याकडनं. सातत्यानं मात्र अचूक टप्प्यांवर गोलंदाजी करतोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज. यावेळी मात्र दिशाचे फटके तो मिल जाएंगे फटके स्क्वेअर लेगच्या दिशेकडनं. यावेळी मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू मात्र निघून जाईल पुन्हा एकदा सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. या ठिकाणी मला वाटतं पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. तर या ठिकाणी जो फलंदाज चांगल्या लयमध्ये दिसत होता त्याला मात्र कुठेतरी परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन फलंदाज इन ऍक्शन राज. सामना करेल हर्षल याचा. हर्षल यानं आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा भेदक असा मारा केलाय. पाहता पाहता या षटकातील मला वाटतं 4 चेंडूचा खेळीतून समाप्तीस येतोय. धावफलक स्थिरावले गेले फक्त आणि फक्त 24. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. या ठिकाणी फुटवर्कची खूप कमतरता या ठिकाणी भासून येते.
मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक बाबे यांचं म्हणणं है जिस तरह से मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है त्या पद्धतीची मात्र कमतरता भासून आली. यावेळी मात्र पुनः एकदा चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं जात आहे. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि षटक संपल्याच्या समाप्ती अखेरीस धावफलक स्थिरावला गेलाय. ते फक्त आणि फक्त 24. आपण पाहताय तर विराट स्पोर्ट्स आयोजित A1 चषक एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुरचं संगीत या कमांडीचं. तर शेवटचा ऑफिशियली पुकार असेल वडपे संघाचा कर्णधार आणि पूर्ण संघाचा कर्णधार वारंवार सूचना करून सुद्धा आपण सूचनांचं पालन करत नाहीयेत. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. खूप उशीर झालाय. विनाविलंब आपण कर्णधारांना नाणेफेक करण्याकरिता पाठवून द्यायचं आहे. वडपे संघाचा कर्णधार आणि पूर्ण संघाचा कर्णधार तर दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतात अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता स्लॉग ओव्हर. क्रिकेटच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर मात्र स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत जर म्हणायचं झालं तर मात्र हाणामारीचं षटक. आणि हे षटक हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी सांजवर आणलं जात आहे. गोलंदाज ओमकार. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर सूरज इथून कशा प्रकारचा सामना करेल या ठिकाणी ओमकार याचा बघूया. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी ओमकार याच्यावर जबाबदारी सोपवली जाते. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पंचांना पार करून यावेळी मात्र शेलार एंड कडनं गोलंदाजी करताना यावेळी मात्र वेगवान चेंडू हाताळला जातो. पहिला चेंडू मात्र स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या दस्तान्यात. निर्धावची उद्घोषणा होतीये. इथून जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील. यावेळी मात्र फटका फसला. झेलला संधी. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट लेगच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडूफेक होईपर्यंत मला वाटते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 2 धावा. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं अतिशय संत आणि मंद गतीनं 26-26 पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. इथून सूरज याला आपली फलंदाजी दाखवावी लागेल. सूरज इथून फलंदाजी करेल का बघूया. षटकातील पुढचा चेंडू फिर से एक मर्तबा ओमकार. यावेळी मात्र सुरेख झेल या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन परतावं लागेल सूरज याला या कमांडीचं. तर या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता मी आमंत्रित करतोय या स्पर्धेचे प्रणिते निमेश शेलार, सचिन जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. आणि आमच्या कॉमेंट्री आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील व्हॉइस ऑफ भिवंडी एक मधुरमय असा आवाज. पाटील सरांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. यावेळी मात्र निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये मला वाटते मयूर येतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय.
यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर, अवांतर धाविनीची धाव फलक 1च्या मदतीनं पुढे वडाडेल, जाऊन पोचेल 27. यावेळी मात्र पुनश्च एकदा स्विंग अँड मिस, एक तेरी तो एक मेरी, या ठिकाणी चांगला कमबॅक केला जातोय. स्लॉग ओव्हर हाताळताना आपण पाहतायत ओमकार याला, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलंय. आतापर्यंत जर विचार केला गेला तर या षटकातील अंतिम निर्णय चेंडूचा खेळीतून शिल्लक राहतोय. अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज ओमकार, तर सामना करेल मयूर. अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपात हाताळला जातो. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल फक्त आणि फक्त 27, आणि जिंकण्याकरिता आव्हान असेल 28 धावांचा. आणि आव्हान कशा प्रकारे पार केले जाईल हे सांगण्याकरिता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय या गावचा गोड असा आवाज, द व्हॉइस ऑफ भिवंडी, अर्थात पाटील सर. थोड्याच वेळात आपल्या समवेत जोडले जातील. एक मधुरमय असा आवाज. सर्व सामने 3 षटकांचे यापुढील असणार आहेत, लक्षात असू द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेले आहात. मी विनंती करतो या निमेश शेलार, आपण सचिन जाधव त्यांचाच यस पुंडाच गावचे आहेत, आपणास विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. पूर्ण टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत, त्याचबरोबर टीम ब्लू स्टार. टॉस दोन्ही टीमला दाखवूया आपण. एका बाजूला विराज 1200 आणि दुसऱ्या बाजूला A1 ट्रॉफी शेलार, असा हा टॉस आहे. आणि आपण टॉस इथे पाहुण्याचे शुभस्ते करते. पूर्ण टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे, विराज असा कॉल आहे, मात्र A1 ट्रॉफी शेलार आलेली आहे. पाहुण्याने विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. टॉस ब्लू स्टार टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. सर्वप्रथम या चालू अंगामध्ये कसं परफॉर्मन्स झालेला आहे आपल्या संघाचा, या आमच्या प्रेक्षकांना आपण सांगायचंय. चांगला खेळतात पोरं सगळी. आणि आता एक जाता जाता एक चांगली स्पर्धा आहे आणि ट्रॉफीज बघितली तर प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न असतो की एखादी ट्रॉफी जिंकावी. आपण खेळाडूंना काय सांगशील की आपल्याला कोणत्या प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे? सगळ्या नीट केला बस. टॉस जिंकलं, काय निर्णय? शतरक्षण करण्याचा निर्णय. 3 षटकांचा सामना, किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल पूर्ण टीम संघाला? 30-40. सामना रंगतदार होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा. पूर्ण टीमचे कॅप्टन अगदी वेळेवर आलेले आहेत. 9:15 तुमची इथे हजेरी लागली आहे, काही हरकत नाहीये. मात्र अगदी खेळण्यासाठी तुमचा समोरचा संघ देखील इथे तयारीमध्ये आहे. टॉस तुम्ही जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती आणि तुम्ही आमची गोष्ट मांडल्याबद्दल तुमचे धन्यवाद. का आम्ही वेळेचा नियम पाळलेला आहे, सर्वच टीमांनी पाळावी ही गोष्ट. नक्कीच हाच कुठेतरी आपल्या ज्या समाजाच्या स्पर्धा असतात त्या समाजाच्या स्पर्धेमध्ये वेळेवर पोहोचणं फार महत्वाचं आहे. टॉस तुम्ही जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती. किती धावा बनवणार तुम्हाला मनासारखं झालेलं आहे? कारण की टॉस जरी तुम्ही जिंकला नाही, मात्र तुम्हाला जी बॅटिंग हवी होती ती बॅटिंग मिळाली आहे. 3 षटकांचा सामना, किती धावा बनवणार तुम्ही? आमचं लक्ष राहील की आम्ही कमीत कमी 60 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. जी डीडी स्पोर्ट बिनारला जी टीम खेळली होती सेम टीम आहे की काही चेंजेस होणार आहे? यात काही बदल आहे. काही आमचे 2 फलंदाज आलेले नाही आहेत, परंतु जे पण आहेत ते कोणाहून कमी नाही आहेत. क्या बात आहे. 11 खेळाडूंना मित्रांनो कधीही कमी समजू नका मैदानामध्ये. कारण की कोणता खेळाडू कधीही चांगला खेळू शकतो आणि आपल्या संघाला मॅच जिंकू शकतो. तर हा पूर्ण टीमचा कॅप्टन होता. टॉस झालेला आहे आणि टॉस ब्लू स्टार टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ, दुसऱ्या डावाला सुरुवात करू. धन्यवाद.
सर्वांना संदेश पाटील भिवंडीकर फ्रॉम भादवड यांचा नमस्कार. आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि भरत. स्ट्रायकिंगवर बॅटर स्वप्नील आणि नो स्ट्राईकला भरत. आज जीवन आहे तो, स्वप्नील नव्हे, स्ट्रायकिंगला जीवन आहे. फेमस क्रिकेटर. बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनचा जेव्हा विचार केला जाईल तेव्हा या खेळाडूचं नाव आवर्जून घेतला जाईल. एक जबरदस्त गोलंदाज देखील आहे आणि एक चांगला बॅटर आहे. तर इथे सामन्याला इथे सुरुवात होत आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मसवड टीम संघाचा आपण पाहतोय. रियांश आलाय, जर्सी क्रमांक 11. पहिला चेंडू दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. सॉन्टी आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला गेलाय, वेलकम. पहिला चेंडू जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर होता. गिरीश पंचांच्या माध्यमातून ही संकल्पना इथे पोहोचली जाते. काल भरपूर चांगले मॅचेस तुम्ही बघितलं दिवसभरामध्ये. कट टू कट मॅचेस होते भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. आज बुद्धिस्ट क्रिकेट युवा मंच भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळली जात आहे. आणि जेव्हा असोसिएशनच्या मॅचेस असतात तेव्हा निमेश भाऊ अगदी पहिल्या मॅच पासून तर शेवटच्या मॅच पर्यंत आपल्या सोबत असतात. तर पहिल्या चेंडूवर इथे कोणत्या प्रकारचे धावाले नाहीये. अगदी डॉट चेंडू रियांशने टाकला गेलाय. टार्गेट जो आहे इथे आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात की फक्त 28 धावा. गौमाता मैदानाच्या आतमध्ये आली आहे, त्याला जाण्याकरिता रस्ता दाखवायचा आहे. अजिबात आपण टेन्शन घेऊ नका. तुम्ही जोपर्यंत तिला त्रास देणार नाहीये ती तुम्हाला त्रास देणार नाहीये. पुढचं चेंडू रियांचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक वेगाने इथे पोहोचला गेला चेंडू मागे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होते. एका धावाने धावफलकावर इथे धावांना सुरुवात होत आहे बॅटर जीवनच्या माध्यमातून. आजचा दिवस फार मोठा दिवस. या स्पर्धेचा मेगा फायनल डे. आज एक से बडकर एक खेळाडू आज बुद्धिस्ट क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खेळाडू पाहायला मिळतील. यानंतरचा टॉस इथे झालेला आहे आणि ब्लू स्टार टीम संघाने जिंकलाय. इथे हा चेंडू प्ले अँड मिस डॉट चेंडू. ऑफ कटर चेंडू अगदी आतल्या बाजूला चेंडू कट झाला होता. चांगली गोलंदाजीला इथे सुरुवात केली आहे एक युवा गोलंदाज रियांश याच्या माध्यमातून. आज आपल्या सोबत विशाल नाईक फ्रॉम कारिवली आपल्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ स्कोरर म्हणून जोडलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज. पुन्हा एकदा टर्न केल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक नाहीये. पॉवर प्लेचा हा षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे चौकार तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. येतो पहिला चौकार. आज डीजे निखिलचा मूड नाहीये. चांगले संगीत होणं फार महत्वाचं आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. एक से बडकर एक संगीत येणं फार महत्वाचं आहे कारण की आज एक से बडकर एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला होता. बॅटची एज घेतली आणि आता चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने निघून गेलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 9 धावा. एक चांगली सुरुवात. टार्गेट फक्त 28 धावांचा आहे आणि त्याच्यावर या धावा म्हणजेच मोठी सुरुवात म्हणू शकता आपण. विराज ग्रुप 1200 शेलार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय. काऊ कॉर्नरचा शतरक्षक वेगाने आलेला आहे चेंडू परत. मात्र दुसरी धाव अगदी सहज सोप्या पद्धतीने पूर्ण केली जात आहे. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली बॅटरच्या माध्यमातून. बॅटर भरतने खूप चांगली सुरुवात करून दिली. बॅक टू बॅक 2 चौकार आले. एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत.
आपल्यासोबत सॉन्टी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉम बॉक्समध्ये आहे. सॉन्टी कसं फील करतोय, कारण की आपल्या संघाने खूप चांगला क्रिकेट केलाय. यस सर, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नियम आहे, कारण की 2 धावांची पॅनल्टी जी आहे ती लागली गेली फिल्डिंग करणाऱ्या संघाला, म्हसवाल टीम या संघाला. तर 11 धावा होत्या, आता 13 धावा धावफलक तुम्हाला पाहायला मिळतील. सॉन्टी आपला संघ आज चांगला खेळत आहे. नक्कीच लक्ष्य 28 धावांचं आहे आणि सलामीची जोडी देखील अगदी चांगला खेळत आहे. काय म्हणशील संघाबद्दल? खूप चांगला खेळ चालू आहे. आता आमचे दोन्ही प्लेयर मॅच फिनिश करून येतील. नक्कीच हा सॉन्टीचा आवाज होता मित्रांनो. सॉन्टी धनगर या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. उमेश जी सोनवणे साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि अगदी चांगला खेळ. आता सर्वप्रथम चांगली गोलंदाजी झाली सॉन्टी आणि आता बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळत आहे. धावा झाल्या 13 धावा धावफलकावर. आज म्हसवल टीम कोंडलेवरून टीम आलेली टीम आहे आणि या संघाचा खेळ सध्या तरी चुकीचा खेळ पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली झाली नाहीये आणि पहा आता विकेट मिळेल का, चेंडू हवेमध्ये, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का इथे बसलेला आहे विराज स्पोर्ट शेला टीम संघाला. बॅटर न्यू बॅटर रोहित बाली मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित जाधव एक हार्ड हिटर. जितकी ताकद आहे ना या खेळाडूकडे, तितके लांब षटकार मारण्याची ही ताकद देखील आहे त्याच्याकडे. मजबूत काठीगे बल्लेबाज. आज वार बुधवार आहे. बोंबील बटाटा नक्कीच झाला असेल रोहितचा सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता देखील आणि दुपारचा नाश्ता नाही तर जेवण आणि संध्याकाळचं जेवण त्याचा एकच असतो, कारण की खेळाडू चांगला आहे, स्ट्रोक चांगले आहेत त्याच्याकडे, फिटनेस देखील भरपूर, मजबूत काठीकी बल्लेबाज आहे. तर इथे गोलंदाज रियानचं षटक समाप्तीच्या नंतर राजला गोलंदाजी दिली आणि राजने पहिलाच विकेट घेतला. गोलंदाज राज व्हीआयपी डाईज एन कडून गोलंदाजी करताना समोर बॅटर रोहित हार्ड हिटर बॅटर सज्ज आहे. आल्याला आपण बघितला ऑफस्टिकच्या चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सागर आज पुन्हा जोडला गेलाय गायत्री नगरचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा डीडी स्पोर्ट बिनार स्पर्धेचे आयोजक आहेत व्हीएन ग्रुप. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू गोलंदाज राज. हा चेंडू लेग स्टिकला होता आणि अशा प्रकारचा चेंडू जर रोहितला टाकला तर रोहित मैदानामध्ये ठेवत नाहीये. आता येतोय चौकार रोहितच्या बॅटमधून. ला थोडीशी विनंती असेल की आपण जो संगीत तुम्ही वाजवताय त्याचा आवाज व्हॅल्यूम जो आहे तो थोडंसं कमी ठेवा, कारण की बाजूला आपल्या डाव्या बाजूला इथे शाळा आहे. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि समोर जी साईड स्क्रीन आहे ब्लॅक कलरची, पूर्ण टीमचे 2 खेळाडू जे झाडाखाली उभे आहेत त्यांना विनंती असेल, व्हाईट कलरची बगमॅन जी आहे समोर, ती गाडी थोडीशी डोळ्यावर येते, त्रासदायक होत आहे, तिथून काढायची आपण. ऍक्टिवा जी आहे समोर तिला थोडीशी पुढे घ्या आपण. थँक्यू. रोहितच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावा धावफलकावर 17 धावा, 28 धावा अगदी बनवायच्या आहेत आणि आता इथून फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. कालपासून आपण बघितला तो लो स्कोरिंगच्या मॅचेस खूप चांगल्या झालेल्या आहेत. अगदी पहिल्या दिवसाचा देखील तुम्हाला उल्लेख करून सांगेल मी. पुन्हा एकदा रोहित आपल्या अंदाजामध्ये खेळताना मैदानामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक पडणार नाही या खेळाडूला की मला किती धावा बनवायचे आहेत, मला कोणत्या पद्धतीने खेळायचा आहे, त्याचा हा खेळ तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. षटकार येतोय, चौकारानंतर षटकार, 10 का दम इथे पहा झालेले आहे. त्या म्हणजे 23 धावा, 5
धावांची इथे आवश्यकता आहे. रोहितच्या अंदाजामध्ये मॅच फिनिश होईल का पाहूया आपण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि एकच धाव इथे पूर्ण केली जाते. म्हणजे स्ट्राईकला जी फलंदाजी होते भरत, त्यांना त्यांनी संधी दिली आहे, कारण की भरतने देखील चांगली फलंदाजी केली आहे. आपण गोलंदाजीचा उल्लेख करूया. पहिल्या डावामध्ये प्रियाल याने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट्स घेतले होते. पहिल्या षटकामध्ये जीवनच्या 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिन्ही गोलंदाजाने टोटली 11 धावा खर्च केल्या होत्या. काय गोलंदाजी राहिली होती. तर अशा प्रकारे आता चेंडू हा कव्हरच्या दिशेने आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. इथे 2 धावा इथे पळून काढलेल्या आहेत फलंदाजाने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. ती म्हणजेच आपण पाहतोय 26 धावा. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. फक्त 12 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मुंबई इंडियन्स की जान धडकन हिटमॅन रोहित शर्माचे फॅन प्रितेश इथे पोहोचलेले आहेत. तर आता 2 धावांची आवश्यकता आहे. कोणता गोलंदाज आहे तो शेवटच्या षटकापर्यंत सामना नाही. 2 षटक मेडन आले तरच मॅच जिंकू शकतो, कारण की चेसिंग डेसिंग कंपल्सरी आहे. तर इथे 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. या चालू हंगामामध्ये ना एक मात्र अशी स्पर्धा आहे, ती विकास निकम साहेबांची, जी डीडी स्पोर्ट बिहार इथे झाली होती, ती यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. दिवसभर एन्जॉयमेंट केला होता सर्वांनी. 2 धावांची आवश्यकता आहे आणि बॅटर रोहित आहे. रोहितला मॅच फिनिश करायची होती, मात्र इथे डॉट चेंडू खेळला गेला पहिला. सोडतोय की नाही, खेळाडू वृत्ती असणं फार महत्वाचं आहे. भाऊ पाटील आहेत, हे काही करू शकतात मैदानामध्ये. खेळाडूंचं मन बघतात हे पंच भाऊ पाटील, जे खारबावरून आलेले आहेत. अगदी आमचे ऑफिशियल स्कोरर आणि सॉन्टी देखील हैराण झाले की रोहित का खेळपट्टी सोडत नाहीये. बॅटची एज घेतली होती. साऊंड जो आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होता. तुमच्याकडे खेळ चांगला आहे तर तुमची खेळाडू वृत्ती देखील चांगलं असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही अजूनही पुढे भरपूर तुम्हाला खेळायचं आहे. तर इथे बॅटर आउट झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रियांशू गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रियांशू टीमचा कॅप्टन आहे. जर षटका ठोकून मॅच जिंकली तर पुढच्या मॅच मध्ये वन डाऊनला देखील जाऊ शकतो. आणि सॉन्टी धनगर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रियांशू नावाने भरपूर चांगला नाव आहे, मात्र पाहूया काम कसं आहे. प्रयत्न तेच आहेत. चेंडू चाललाय का. ओ, मॅच फिनिश. चौकाराने कर्णधार एम एस धोनीच्या अंदाजामध्ये मॅच इथे फिनिश केली आहे. खूप खूप अभिनंदन टीम विराज ग्रुप 1200 या संघाचं खूप खूप अभिनंदन. कुंडल्यावरून आलेला म्हसवल संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. आयोजकांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेला तुम्हाला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी चांगली कामगिरी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्या, आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. नाव आहे खेळाडूचं प्रियाल इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण इथे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत सतीश जाधव यांना. मी विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे. सचिन जाधव आपण ही मॅन ऑफ द